तर आपल्याला आजच्या पिरियडमध्ये ट्रूथ टेबल्स ची स्टडी करायची. ट्रूथ टेबल ऑफ कंजंक्शन, ट्रूथ टेबल ऑफ डिजंक्शन, ट्रूथ टेबल ऑफ कंडिशनल स्टेटमेंट, ट्रूथ टेबल ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट, ट्रूथ टेबल ऑफ नेगेशन. कंजंक्शन म्हणजे टू स्टेटमेंट्स किंवा टू सिंपल स्टेटमेंट्स connected by the word and form a compound statement is called conjunction of two statements. If we have two simple statements P and Q, then their conjunction is P and Q. This is a conjunction of two statements. And symbolically this is denoted by P and Q. याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. ट्रूथ व्हॅल्यू हा वेगळा प्रकार, ट्रूथ टेबल हा वेगळा प्रकार. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे दोन्हीपैकी एक सांगणे. एखादं सिंपल स्टेटमेंट किंवा कंपाऊंड स्टेटमेंट ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगणं म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू. आणि ट्रूथ टेबल इट इज द चार्ट ऑफ ऑल लॉजिकल पॉसिबिलिटीज. जसं आपण पाहतो की 10वीला आपण प्रायोरिटी टॉपिक मध्ये पाहिलं, टॉसिंग ए कॉइन. कॉइन टॉस केल्यानंतर त्याचे जे आउटकम्स आहेत, दोन आउटकम होते, एक तर हेड मिळतं किंवा टेल मिळतं. आउटकम्स दोन आहेत. जर दोन कॉइन एकदाच टॉस केले, टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, तर आपल्याला 4 आउटकम्स मिळतील. दोन्हीमध्ये हेड दिसेल किंवा दोन्हीमध्ये टेल दिसेल. पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल किंवा पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, म्हणजे 4 आउटकम्स. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एक सिंपल स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यूच्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. एकतर ते स्टेटमेंट ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. जर आपल्याकडे 2 सिंपल स्टेटमेंट्स असतील तर त्याला 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज असतात. स्टेटमेंट पी, स्टेटमेंट क्यू, हा टेबल तयार करत असताना टेबलमध्ये एकूण किती कॉलम्स असले पाहिजे? ज्या सिंबॉलिक फॉर्मचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे, आपण याच्यानंतरचा आर्टिकल पाहणार आहे स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे ज्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सिंपल स्टेटमेंट्स किती आणि कनेक्टिव्ह किती आहेत. म्हणजे नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह. या ठिकाणी 2 सिंपल स्टेटमेंट आहेत, एक कनेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला ट्रूथ टेबल मध्ये 3 कॉलम्स असणार आणि 2 सिंपल स्टेटमेंटसाठी 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज. दोन्ही स्टेटमेंट ट्रू, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स, पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू. म्हणजे 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज. आणि ह्या 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज लिहित असताना पहिल्या कॉलम मध्ये 2 ट्रू लिहायचे आणि 2 फॉल्स लिहायचं. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स असं अल्टरनेटिव्ह लिहायचं. ह्या झाल्या 4 लॉजिकल पॉसिबिलिटी केसेस. आता जेव्हा अँड वाक्य जोडलेलं असतं त्याला कंजंक्शन म्हणायचं. अँड जोडलेलं वाक्य ट्रू केव्हा असतं? जर याच्यातले दोन्ही कॉम्पोनंट किंवा दोन्ही सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असतील तेवढ्या एकाच केसमध्ये कंजंक्शन ट्रू असतं. फक्त पहिली केस बोथ कॉम्पोनंट्स आर ट्रू, रिमेनिंग केसेस मध्ये कंजंक्शन फॉल्स असतं. आपण जर
दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट पाहिलं डिसजंक्शन. टू सिंपल स्टेटमेंट connected by the word or said to form a disjunction. If we have two simple statements P and Q, the disjunction of these two statements is P or Q. Symbolically, it is denoted by P or Q. The truth table of this disjunction is here also two simple statements and one connective. Means this truth table contains 3 columns. First 2 columns are of two simple statements P and Q, and third column is of disjunction. या ठिकाणी सुद्धा 2 सिंपल स्टेटमेंट्स म्हणजे 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज, आणि ह्या 4 लॉजिकल पॉसिबिलिटी लिहित असताना पहिल्या कॉलम मध्ये 2 ट्रू लिहावे आणि 2 फॉल्स, दुसऱ्या कॉलम मध्ये ट्रू फॉल्स असं अल्टरनेटिव्हली. आता डिसजंक्शन केव्हा ट्रू असतं P और Q. मी मागच्या आपण सांगितले पिरियड मध्ये ऑर चे 2 प्रकार, एक इन्क्लुझिव्ह ऑर, एक्सक्लुझिव्ह ऑर. इन्क्लुझिव्ह डिसजंक्शन, एक्सक्लुझिव्ह डिसजंक्शन. आपल्या अभ्यासक्रमाचे जे डिसजंक्शन आहे ते इन्क्लुझिव्ह डिसजंक्शन आहे. P और Q म्हणजे P और Q और बोथ P and Q. म्हणजे दोन्हीपैकी किमान एक जरी ट्रू असेल तरी डिसजंक्शन ट्रू असतं. किमान एक जरी, दोन्ही ट्रू असताना ट्रू असतं. म्हणजे डिसजंक्शन किती केसेस मध्ये ट्रू असेल? 3 केसेस मध्ये. पहिल्या दोन्ही केसेस मध्ये ट्रू, पहिल्या केस मध्ये दोन्ही कंपोनेंट्स ट्रू आहेत म्हणजे या ठिकाणी डिसजंक्शन ट्रू. ह्या दोन्हीपैकी किमान एक तरी ट्रू आहे म्हणजे सेकंड केस मध्ये ट्रू, थर्ड केस मध्ये ट्रू. फक्त एका केस मध्ये फॉल्स आहे. इफ बोथ कंपोनेंट्स आर फॉल्स then the disjunction is false. समजले? यानंतर कंडिशनल स्टेटमेंट. If we have connected two simple statements P and Q by the phrase if and only if, then the compound statement form is called conditional statement or implication. Sorry. If two statements connected by the phrase if then the compound statement form is called the conditional statement. If P then Q, and it is symbolically denoted by P implies Q. Its truth table is in the same way P Q, P implies Q. In the first column write 2 times true and 2 times false. In the second column write true false alternatively. आता आपण हे पाहू की कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू केव्हा असते आणि फॉल्स केव्हा असते. कंडिशनल स्टेटमेंट फक्त एकाच केसमध्ये फॉल्स असतं, ते म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये P implies Q मध्ये हा जो फर्स्ट कॉम्पोनंट आहे P आणि सेकंड कॉम्पोनंट Q. फर्स्ट कॉम्पोनंट P ला हायपोथेसिस किंवा अँटीसेडेंट म्हणायचं आणि सेकंड कॉम्पोनंट Q ला
कॉन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेंट म्हणायचं. जर हायपोथेसिस ट्रू असेल आणि कॉन्क्लुजन फॉल्स असेल तेवढ्या एकाच केसमध्ये कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स असतं आणि रिमेनिंग केसेसमध्ये कंडिशनल स्टेटमेंट हे ट्रू असतं. म्हणजे इन द कंडिशनल स्टेटमेंट द कॉन्क्लुजन इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द हायपोथेसिस. When the hypothesis is true and conclusion is false, in that case only the conditional statement false. In the remaining cases, it is true. Now see the biconditional statement. If we have connected two simple statements by the phrase if and only if, then the compound statement form is called biconditional statement. P, if and only if, Q. This is symbolically denoted by P double implication Q, and its truth table is two simple statements P and Q, and last column P double implication Q. Here also 4 logical possibilities. In the first column write 2 times true and 2 times false. In the second column write true false alternatively. In the biconditional statement, both the components are depends upon each other. In the conditional statement, the conclusion is completely depends upon hypothesis. But in the biconditional statement is also called equivalent statements. Both the components are depends upon each other. Therefore, in the biconditional statement, if both the components are true, then its truth value is true. If the both components are false, then also its truth value is true. Because both components depends upon each other. And in the remaining 2 cases, its truth value is F. Now we see the last negation. आपण कुठल्या एखाद्या साध्या वाक्याचं नेगेशन करू शकतो. √5 इज अ रॅशनल नंबर, त्याचं निगेशन √5 इज इरॅशनल नंबर. किंवा 7 इज अ प्राईम नंबर, त्याचं निगेशन 7 इज नॉट ए प्राईम नंबर. एकच सिंपल स्टेटमेंट आहे P, आणि एका सिंपल स्टेटमेंटचं लॉजिकल पॉसिबिलिटीज 2 आहेत. एक तर ते ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. म्हणजे या ट्रूथ टेबलमध्ये 2 पॉसिबिलिटीज येतील, एक तर ट्रू किंवा फॉल्स, आणि त्याचं negation of true is false and negation of false is true. समजले? तर या टॉपिकचे अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स ह्या ट्रूथ टेबल्सवर डिपेंड्स आहेत. मी पुन्हा एकदा ट्रूथ टेबल वाटल्यास हे सगळं एकत्र करून सांगू, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला आणखी ते निश्चितपणे सोपं जाईल. या टॉपिकचे अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स ह्या ट्रूथ टेबल्सवर डिपेंड आहेत. ट्रूथ टेबल म्हणजे इट इज द चार्ट ऑफ ऑल लॉजिकल पॉसिबिलिटीज. आपण या सगळ्यांचं एकत्र ट्रूथ टेबल बघू, म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. बरं, हे 2 सिंपल स्टेटमेंट आपण थोडंसं पहिल्यांदा 3 सिंपल स्टेटमेंट बद्दल सुद्धा बोलू. जर एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 3 सिंपल स्टेटमेंट असतील, समजा असं स्टेटमेंट असेल P and Q or R. या ठिकाणी 3 सिंपल स्टेटमेंट्स आणि 2 कनेक्टिव्ह आहेत. म्हणजे याच्या ट्रूथ टेबलमध्ये किती कॉलम्स येतील? 5 कॉलम्स येतील. पहिले कॉलम्स सिंपल स्टेटमेंट्सचे P,
क्यू आर, त्याच्यानंतरचं क्यू ऑर आर, आणि त्याच्यानंतर पी अँड क्यू ऑर आर. थोडंसं आपल्याला टेबल मोठा करावा लागणार आहे, कारण 3 सिंपल स्टेटमेंट्स असल्यामुळे इथे लॉजिकल पॉसिबिलिटीज किती येतील? 8 लॉजिकल पॉसिबिलिटीज. एक सिंपल स्टेटमेंट असेल 2 लॉजिकल पॉसिबिलिटीज, 2 सिंपल स्टेटमेंट असतील कंपाऊंड स्टेटमध्ये तर 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज. जर कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 3 सिंपल स्टेटमेंट असतील तर ट्रूथ व्हॅल्यूच्या किती पॉसिबिलिटीज? 8 लॉजिकल पॉसिबिलिटीज. आणि ह्या 8 पॉसिबिलिटीज कमीत कमी वेळेत आणि अचूक जर लिहायचे असतील तर आपण एक विशिष्ट क्रम वापरला पाहिजे. आपण जर ॲट रँडम कसंही लिहू लागलो तर कदाचित आपली एखादी रिपीट हॉल किंवा पेपर तपासणाऱ्याला खूप त्रास होईल. मग शक्यतो एक व्यवस्थित असं सिरियली लिहिलं पाहिजे. पहिल्या कॉलममध्ये काय करायचं? 4 ट्रू लिहायचे, 4 टाइम्स टी, आणि नंतर 4 टाइम्स एफ. समजलं? दुसऱ्या कॉलममध्ये 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स, अगेन 2 टाइम्स true and 2 times false alternatively. And in the last column, true false alternatively, TF, 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 TF. ह्या झाल्या 8 लॉजिकल पॉसिबिलिटीज. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की लॉजिकल पॉसिबिलिटीज किती असतात? There are 2 to the power n logical possibilities, where n is the number of simple statements in a given compound statement. जर गिवन कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये एकच सिंपल स्टेटमेंट असेल, n is equal to 1, then 2 to the power 1, there are 2 logical possibilities of truth values. जर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 2 सिंपल स्टेटमेंट असतील, n is equal to 2, then 2 to the power 2, 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज. जर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये 3 सिंपल स्टेटमेंट असतील तर नंबर ऑफ स्टेटमेंट 3, 2 to the power 3, 8 लॉजिकल पॉसिबिलिटीज. If in a given compound statement there are 4 simple statements, number of simple statements 4, logical possibilities of truth values 2 to the power 4, it is 16. If in a given compound statement there are 5 simple statements, then logical possibilities of truth values are 32. In general, what we can say, there are 2 to the power n logical possibilities of truth values, where n is the number of simple statement in a given compound statement. कळालं हे? ठीक आहे. तर हे ट्रूथ टेबल्स कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल आणि निगेशनचे हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर या टॉपिकचे अर्धे प्रॉब्लेम्स आपल्याला सहजपणे सोडवता येतील. मी एकत्र सगळ्यांचे सांगेल पुन्हा. स्टेटमेंट पी, स्टेटमेंट क्यू, कंजंक्शन ऑफ 2 स्टेटमेंट्स पी अँड क्यू, डिस्जंक्शन ऑफ 2 स्टेटमेंट्स पी और क्यू, conditional statement P implies Q, and biconditional statement P double implication Q.
ठीक आहे. या ठिकाणी 4 लॉजिकल पॉसिबिलिटीज. मागे सांगितल्याप्रमाणे पहिल्या कॉलममध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, दुसऱ्या कॉलममध्ये ट्रू फॉल्स असं अल्टरनेटिव्हली. आता तुमच्या लक्षात आहे. बरं, आपण काय करू ह्या लक्षात ठेवण्यासाठी एक छान असं उदाहरण देऊ. माझ्याकडे पुस्तकाच्या सॅम्पल कॉपीज आहेत. जसं डॉक्टरला औषध देतात ना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, तसं आमचे सुद्धा पब्लिशर येऊन आम्हाला काही पुस्तक देऊन जातात. मग आमच्याकडे खूप मोठी थप्पी पडते. आम्ही काय करतो, कुणातरी ओळखीच्या मुलाला ते पुस्तक देऊन टाकतो. आता पुस्तक देत असताना त्याच्याशी संभाषण काय करतोय बघा, लक्षात घ्या. एखाद्या मुलाला म्हणतो तुला मी मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंडचं पुस्तक देईल. म्हणजे मी कनेक्टिव्ह कोणतं वापरलं, अँड, फर्स्ट अँड सेकंड. जेव्हा मी अँड कनेक्टिव्ह वापरेल त्यावेळेस मी दोन्ही त्याला पुस्तक दिले तर मी खरं बोललो अँड शब्द वापरल्यानंतर, अन्यथा मी खोटं बोललो. राहील लक्षात. when the conjunction is true, if both the components are true, then the conjunction is true. म्हणून आपल्याला बोलत असताना कुठे अँड, कुठे ऑर, कुठे इफ देन बिलकुल वापरायचं नसतं. आपल्या कुठलं बेनिफिशियल आहे, आपल्या फायद्याचं कोणते हे 10 वेळेस विचार करूनच लिहिलं पाहिजे. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की कुठल्याही विषयाचं, विशेषतः जे भाषा विषय असतात ना, तर भाषा विषयाच्या शिक्षकांना सगळ्यात पहिल्यांदा काय शिकवायला पाहिजे, तर लॉजिक शिकवायला पाहिजे. लॉजिकमुळे आपल्याला विषयाची मांडणी कशी करायची की जेणेकरून आपण लिहिलेलं प्रत्येक साधं वाक्य असो, कंपाऊंड स्टेटमेंट असो, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. म्हणजे कुठल्याही भाषा विषय शिकत असताना पहिला टॉपिक कुठला असला पाहिजे, मॅथमॅटिकल लॉजिक असायला पाहिजे. ज्याचं लॉजिक पक्क त्याची ड्राफ्टिंग पक्की. आणि ड्राफ्टिंगला फार मोठं महत्व आहे. तुम्हाला माहित असेल की आपण एखाद्या ऑफिसर ज्याला म्हणतो IAS ऑफिसर किंवा सेक्रेटरी लेवलचे लोक असतात, त्यांची परफेक्ट ड्राफ्टिंग असते. म्हणजे ड्राफ्टिंगला फार मोठं महत्व आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही लिहिलेला अर्ज वगैरे समोरच्याने वाचताक्षणी सही तुमच्या बाजूने अगदी पॉझिटिव्ह त्यांनी रिमार्क दिला पाहिजे. या पद्धतीने ड्राफ्टिंगला महत्व आहे. म्हणून लॉजिक शिकणे फार महत्वाचं आहे. याच्यानंतर जेव्हा मी समोरच्याला असं म्हणेल की तुला मी उद्या फर्स्ट किंवा सेकंडचं पुस्तक देईल, फर्स्ट ऑर सेकंड, मी जेव्हा कनेक्टिव्ह ऑर वापरायला लागलो तर त्यावेळेस तो काय करेल, सर मला फर्स्ट किंवा सेकंड म्हणाले, ऑर म्हणाले. म्हणजे फर्स्ट दिलं तर तो सेकंड विकत घेईल, मी सेकंड दिलं तर तो फर्स्ट विकत घेईल. मी ऑर शब्द वापरला तो ही पण अपेक्षा करेल माझ्याकडनं ऑर शब्द वापरला म्हणजे सर कदाचित दोन्ही पुस्तक देतील मला. लक्षात घ्या. म्हणजे मी दोन्हीपैकी किमान एक जरी पुस्तक दिलं, किमान एक, फर्स्ट दिलं तरी चालतं, सेकंड दिलं तरी चालतं, दोन्ही दिले चालतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑर कनेक्टिव्ह वापरत असताना किमान एक जरी कॉम्पोनंट ट्रू असेल तरी डिसजंक्शन हे ट्रू असतं. ऍटलिस्ट वन कॉम्पोनंट इज ट्रू, देन द डिसजंक्शन इज ट्रू. राहील लक्षात. आता इफ बोथ द कॉम्पोनंट्स फॉर, देन द डिसजंक्शन इज फॉल्स. आता कंडिशनल स्टेटमेंट आपण 10वीला बऱ्याचशा सिद्धता वगैरे पाहिल्या ज्याच्यामध्ये कंडिशनल जर तरचे वाक्य होते. इफच्या नंतरचा पार्ट हा हायपोथेसिस असतो आणि देनच्या नंतरचा पार्ट हा कॉन्क्लुजन असतो. कॉन्क्लुजन इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन हायपोथेसिस. तर या ठिकाणी त्याचे आपण छान उदाहरण देऊ की आपल्याला एखादा मित्र पैसे मागतो, आपण त्याला कधीतरी पैसे देऊन पाहिलेले, कधी 10-20 रुपये दिलेत, कधी 50 रुपये दिलेत, आणि त्याची काय प्रवृत्ती आपल्याला सहजासहजी परत करत नाही, बरेच दिवस लावतो किंवा देत सुद्धा नाही. आणि मग तो आपल्याला मधूनच एखाद्या वेळेस त्याला थोडं जास्त पैशाचं काम पडतं आणि मध्ये आपल्याला 500 रुपये मागतो. आपल्याकडे जरी असेल तर त्याचा मागच्या स्वभावाचा अभ्यास करता आपण त्याला मित्र असल्यामुळे एकदम नाराज नाही करत, पण त्याला कशा पद्धतीने भाषा वापरतो बघा. आपण बोलत असताना त्याला आपण हे सांगतो की जर माझे वडील आज रात्रीपर्यंत आले तर मी तुला 500 रुपये देईल. लक्षात घ्या. जर आले तर, इफ देन, म्हणजे कंडिशनल बोललाय. म्हणून तो मित्र काय करेल, समजा त्याने सकाळी पैसे मागले असतील, तो रात्री उशिरापर्यंत वाट बघत बसेल जर त्याचे वडील आले तर. आणि तुमचं वडिलांशी सकाळी संभाषण झालेलं असतं की मी काय आता 8 दिवस येणार नाही, हे तुम्हालाही माहित असतं.
पण मित्राला नाराज नाही करायचं, मग आपण त्याला कंडिशन टाकून बोलतो, हे लक्षात घ्या, इफ देनच्या स्वरूपात. ठीक आहे. आता कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स केव्हा असतं? कंडिशनल स्टेटमेंट फक्त एका केसमध्ये फॉल्स असतं, जर हायपोथेसिस ट्रू आणि कॉन्क्लुजन फॉल्स एवढ्या एकाच केसमध्ये फॉल्स, रिमेनिंग केसेसमध्ये ट्रू. आता शेवटचं बायकंडिशनल स्टेटमेंट. इन द बायकंडिशनल स्टेटमेंट्स बोथ कॉम्पोनंट्स आर डिपेंड्स अपॉन इच अदर. आपण एखादं एक्झाम्पल देतो, ए ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ इट इज इक्विअँग्युलर. याला इक्वॅलन्स म्हणायचं, किंवा आपण असं जरी म्हणलं तरी चालतं. ए ट्रायंगल इज इक्विअँग्युलर इफ अँड ओनली इफ इट इज इक्विलॅटरल. म्हणजे इन द बायकंडिशनल स्टेटमेंट बोथ कॉम्पोनंट्स आर डिपेंड्स अपॉन इच अदर. कंडिशनल मध्ये तसं नव्हतं. कंडिशनल मध्ये होतं कॉन्क्लुजन इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन हायपोथेसिस, बट इन द बायकंडिशनल स्टेटमेंट बोथ कॉम्पोनंट्स डिपेंड्स अपॉन इच अदर. त्यामुळे जर दोन्ही कॉम्पोनंट ट्रू असतील तरी बायकंडिशनल स्टेटमेंट ट्रू असतं, आणि दोन्ही कॉम्पोनंट जर फॉल्स असतील तरी बायकंडिशनल स्टेटमेंट ट्रू असतं. इन द रिमेनिंग टू केसेस इट इज फॉल्स. मी या चौघांचं एकाच टेबलमध्ये बसवलं, आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला निश्चितपणे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. याच्यानंतर आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपल्याला काही दुसरे काही आर्टिकल शिकायचे, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आणखी डिफरंट टाईप कसं लिहिता येतं, त्याची इक्वॅलंट स्टेटमेंट कोणते, कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स म्हणजे काय, कंडिशनल स्टेटमेंटचं इनव्हर्स म्हणजे काय, कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, बायकंडिशनल स्टेटमेंट सुद्धा आणखी इतर डिफरंट टाईप कसं लिहिता येतं. तर हे आपण पुढच्या पिरियडला पाहू. ओके, थँक्यू.